यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघाकडे राज्याचे नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये हा सामना होणार आहे। नणंद विरुद्ध भाऊजेमधील लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे आता तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। बारामतीच्या अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा झाली। अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची उमेदवारी घोषित केली। त्याचसोबत बारामती विरुद्ध भाऊजे अशी थेट लढत आता निश्चित झाली। पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी धनश्री रेवडेकर, आपण पाहत आहात शिवसत्ता टाइम्स न्यूज। लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीपासूनच सुनेत्रा पवार यांनी प्रचार सुरू केलाय। तेव्हापासून सुनेत्रा पवारच बारामतीतून दादांच्या उमेदवार असतील हे देखील स्पष्टच झाले होते। अखेर अधिकृत घोषणा झाली आणि सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाच। सध्या प्रचारातही बदल आवश्यक आहे असे सांगताना सुनेत्रा पवार मतदारांना आपल्या विजयी करण्याचे आवाहन करत आहेत। महिनाभरापासून अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत। विकासासाठी माझ्याच उमेदवाराला विजयी करा असे आवाहन करत आहेत। विशेष म्हणजे बारामतीत विजय शिवतारेंचं बंडही शांत करण्यात अजित पवारांना यश आले आहे। शिंदे फडणवीस आणि अजित पवारांच्या बैठकीनंतर शिवतारेंनी बारामतीतून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे। विजय शिवतारे यांच्या आधी हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचेही समाधान झाले। त्यामुळे इंदापूर मधूनही सुनेत्रा पवारांचा मार्ग आता मोकळा झाला आहे। आता नणंद भाऊजाईच्या लढाईत कोण जिंकेल याचा फैसला 4 जूनलाच कळणार आहे। बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी अतिशय रंजक असणार आहे। बारामती हा पवार कुटुंबियांचा गड मानला जातो। शरद पवारांनी या मतदारसंघातून 7 वेळा निवडणुका लढवल्या। सुप्रिया सुळे यांनी 2009 मध्ये पहिली लोकसभेची निवडणूक लढवली। त्यावेळी सुळे यांना 4,87,827 मते मिळाली, तर भाजपच्या कांता नलावडे यांना 1,50,996 मते मिळाली होती। सन 2014 मध्ये मोदींचा करिश्मा असल्याने राष्ट्रीय समाज पक्षाकडून महादेव जानकर यांनी चांगलीच टक्कर दिली होती। त्यावेळी 4,51,843 मते त्यांना मिळाली, मात्र 5,21,562 मते मिळवून सुळे विजयी झाल्या। सन 2019 मध्ये सुळे यांनी 6,86,714 मते मिळवली। त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या कांचन कुल यांना 5,30,940 मते मिळाली होती। सन 2014च्या तुलनेत भाजपची मते वाढल्याचे दिसते। असा हा पवारांचा बालेकिल्ला भेदण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेकदा झाला। 2014 आणि 2019 मध्ये भाजपनेही बारामतीत आपली ताकद दाखवली, पण दोन्ही वेळी सुप्रिया सुळे निवडून आल्या आणि अमेठीत करू शकतो तर बारामतीतही करू शकतो अशी ही वक्तव्य यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी केली आहेत। आता स्वतः अजित पवार भाजप सोबत सत्तेत सामील झाल्याने बारामतीची राजकीय समीकरणे बदलली आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघात आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची साथ दादांना मिळते की ताईंना, असेही अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सक्रिय राजकारणात नाहीत, परंतु त्यांच्याकडे राजकारणाचा वारसा आहे। तसेच त्या हायटेक टेक्सटाईल पार्क बारामती या संस्थेच्या अध्यक्ष आहेत, तर एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्याही अध्यक्ष आहेत। या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत। तत्पूर्वी त्यांनी काटेवाडी गावचा कायापालट केला। राष्ट्रपती पुरस्कार गावाला मिळवून दिला। सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अधिसभेवर त्या कार्यरत आहेत। फोरमच्या माध्यमातून त्यांनी बारामती व दौंड तालुक्यात जलसंधारणाची भरीव कामे केली आहेत। याशिवाय दरवर्षी नेत्रतज्ञ डॉक्टर तात्याराव रहाणे यांचे नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर त्या आयोजित करतात। या शिबिराचा आजारावर हजारो लोकांना लाभ मिळाला आहे। त्या बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या चेअरमॅन आहेत। याशिवाय विद्या प्रतिष्ठान, ज्येष्ठ नागरिक संघ, महाराष्ट्र टेस्ट ॲग्री अँड रूरल टुरिझम फेडरेशन आदींवर विश्वस्त म्हणून काम पाहतात। त्यांना आजवर मानाच्या विविध 6 पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे। गेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा मुद्दा भाजपने पुढे आणला होता, तोच यंदाही आहे।
बारामतीप्रमाणे अन्य तालुक्यांचा विकास, पुरंदर विमानतळाचा प्रलंबित प्रश्न, बारामती, दौंड, इंदापूरसाठी शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, औद्योगिक कंपन्यांचा विस्तार, स्थानिक विकास, संपूर्ण कुटुंबच विरोधात यासारखे मुद्दे महायुतीकडून प्रचारात येतील. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीमुळे शरद पवारांची सोडलेली साथ, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांची चौकशी झाली पाहिजे. ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा दुरुपयोग, शेतीला योग्य भाव असेही मुद्दे महाविकास आघाडी प्रचारात आणू शकणार आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट पडल्यामुळे बारामतीत चुरशीचा सामना होणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असल्यास आमच्या शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुर्तास धन्यवाद. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.